महिलांची सुरक्षता, त्यांना फायनान्शियली स्टेबल किंवा फायनान्शियली सक्षम करणे ही माझी एक मोठी आयडिया आहे. आणि ॲडवाईस आमच्या मम्मींकडनं आम्हाला जी आली, पप्पांकडनं मम्मींकडनं, की आपण लोकांसाठी जगतो आणि आपल्या घराचं दार 24 तास लोकांसाठी उघडं राहणार आहे. असं सांगेल की सत्यजित दादा पण तुमचा लाडका भाऊच आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या आहोतच सोबत. मी एवढंच आवाहन करेल की तुम्ही आमच्या सोबत या. या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, आपल्यासोबत ताई आहेत. आपण ताईंशी चर्चा करूया. ताई, उमेदवारी जाहीर झाली, आता प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे. आज उमेदवारांचे परिचय करून देणारा एकंदरीत कार्यक्रम पार पडला. कशा प्रकारे प्रतिसाद होता, काय एकंदरीत सांगाल? प्रतिसाद लोकांकडनं खूप छान आहे आम्हाला, कारण 30 वर्षापासून आमचं काम लोकांनी बघितलेलं आहे. नामदार साहेब, डॉक्टर बाळासाहेब थोरात साहेब, डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे ह्यांचं सगळ्यांचं काम एवढे 30-40 वर्षांमध्ये लोकांनी पाहिलेलं आहे. आत्तापर्यंत जे स्वच्छ पाणी, भरपूर पाणी, रोज पाणी संगमनेर शहराला आहे, जे बेसिक नीड आहे ती आहे. चांगले रस्ते आहेत, थोडेफार आहेत खराब झालेले, पण त्याची दुरुस्ती आम्ही ऑलरेडी चालू करूच ह्या निवडणुकीनंतर. आणि चांगली संस्कृती आहे ह्या शहरामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी ह्या 30 वर्षाच्या हळूहळू ह्याच्यानी झालेली आहे तयार. आतापर्यंत सगळं काम चांगलं केलेलंच आहे आम्ही सर्वांनी. ह्याच्यापुढे आम्ही कमाल करू हेच आम्ही सांगू. नक्कीच आपलं टॅगलाईन पण आहे, काम केलं आहे आता कमाल करूयात. गेली अनेक वर्ष सत्ता ही जी आहे तांबे थोरात या घराण्याकडे राहिलेली आहेत. आता पुन्हा एक नवीन चेहरा म्हणून तुम्ही आलेला आहात. महिलांसाठी कुठलं विजन असणार आहे येणाऱ्या काळामध्ये? महिलांची सुरक्षता, त्यांना फायनान्शियली स्टेबल किंवा फायनान्शियली सक्षम करणे ही माझी एक मोठी आयडिया आहे आणि दादांच्या पण मनामध्ये ती आहे. तर त्याच्या दृष्टिकोनाने आम्ही काम करू आणि महिलाच नाही पण सर्व तरुण आहेत आमचे, त्यांच्यासाठीही आम्ही या दृष्टिकोनातनं काम करणार आहे. ताई, आपण बघितलं तर सासू सुनाची जोडी नेहमी घरात फक्त घरगुती असते, वाद असतो. मात्र सासूंकडून कुठले राजकारणाचे धडे तुम्हाला मिळाले आहे की ज्याचा उपयोग तुम्हाला या राजकारणामध्ये होईल? दुर्गाताई तांबेंनी, म्हणजे आमच्या मम्मी, त्यांनी मला नेहमी सांगितलेलं आहे की आपण जेव्हा माझं लग्न झालं तर पहिला एक अशी ॲडवाईस आमच्या मम्मींकडनं आम्हाला जी आली, पप्पांकडनं मम्मींकडनं, की आपण लोकांसाठी जगतो आणि आपल्या घराचं दार 24 तास लोकांसाठी उघडं राहणार आहे. मग झालं 15 वर्षापासून तेच चालू आहे आणि आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये वाहून गेलो आणि आता आम्हाला सवय झाली लोकांना भेटायची आणि त्यांच्यासाठी काम करण्याची, त्यांची सेवा करण्याची आम्हाला सवय झालेली आहे. आता बघितलं आपण लाडक्या बहिणींनी विधानसभेत पूर्णपणे मतदान करून निवडणुकीचं चित्र पालटलं. आता लाडकी बहीण तुम्ही देखील आता उमेदवार आहात, ज्या निवडणुकीतील मतदार आहेत, या लाडक्या बहिणींना या निवडणुकीच्या माध्यमातून काय आव्हान करणार? लाडक्या बहिणींना असं सांगेल की सत्यजित दादा पण तुमचा लाडका भाऊच आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या आहोतच सोबत. मी एवढंच आवाहन करेल की तुम्ही आमच्या सोबत या, म्हणजे तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये जशी प्रगती हवी आहे तशी प्रगती होईलच. धन्यवाद ताई, लेट्स अप मराठीशी संवाद साधल्याबद्दल. तर विकासाचं विजन घेऊन ताई या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवार म्हणून उतरलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीशसोबत प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर.